नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आणि आज आपण स्टँडर्ड 8 चा प्रॅक्टिस सेट 5.2 आणि मी तुम्हाला अत्यंत समजेल अशा साध्या सोप्या भाषेत तुम्हाला शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। सर्व मुलांनी फक्त फळ्याकडे लक्ष द्या। चला, हे गणित आहे आणि हा त्याचा आपल्याला फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे। सर्वांनी लक्ष द्या। इथं a म्हणजे काय तर a म्हणजे k आणि b म्हणजे काय तर b म्हणजे 4। सर्वांनी लक्ष द्या। म्हणजे पहिले आपल्याला काय लिहायचं असतं, प्रॉब्लेम लिहायचा असतो, गणित लिहायचं असतं, नंतर फॉर्म्युला लिहायचा असतो। ते लिहिलं आपण आणि दोन्ही मराठींनी सेम लिहायचं आहे। एक्सपांड विस्तारित रूप करायचं आहे, बरोबर। त्यामुळे दोन्ही मीडियमला हे समजेल अशा साध्या सोप्या भाषेत मी सांगतो। चला, a म्हणजे कोण, इथं a च्या जागेवर काय ठेवायचं, k ठेवायचं। चला बोला, k चा स्क्वेअर क्यूब होणार इथं प्लस हे 3 इनटू या दोघांच्या मध्ये साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय। काय a म्हणजे k, b म्हणजे कोण, इथं k चा काय आहे, स्क्वेअर आहे। समजलं? त्याला आपण ब्रॅकेट्स मध्ये टाकू शकतो। मल्टिप्लाय काय 4, मी याला अंडरलाइन करतो, याचा अर्थ हे मला सॉल्व करायचा आहे। पुढे बघा, इथं काय आहे, प्लस प्लस। कळलं? मी जरा वेगळा पेन वापरतो याला, म्हणजे तुम्हाला कळेल की ॲज इट इज आपल्याला नेमकं काय करायचं। ठीक आहे, हे झालं इथं। आता इथं बघा 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे काय, k मल्टिप्लाय b म्हणजे कोण, 4, 4 चा काय आहे, स्क्वेअर। ओके, चला आता पुढं हे प्लस b म्हणजे कोण आहे, 4, 4 चा काय केलाय आपण, क्यूब केला। ओके, आता आपल्याला ही एक स्टेप, ही स्टेप आणि ही स्टेप, एवढ्या स्टेप आता आपल्याला सॉल्व करायच्या आहे। ओके, चला लक्ष द्या। k चा क्यूब काय होणार, k क्यूब, हे बघा हे सॉल्व करायचं आहे। प्लस आता इथं बघा किती सोपं आहे, 3 4 जा 12, नंबरचं वेगळं कॅल्क्युलेशन करायचं आणि k अक्षराचं वेगळं कॅल्क्युलेशन करायचं। k चा स्क्वेअर k स्क्वेअर, समजलं? प्लस हे प्लस, इथं बघा आता 3 k 3k मल्टिप्लाय बाय 4 चा स्क्वेअर किती होणार, 60। याला अंडरलाइन करतो मी। अंडरलाइनचा अर्थ आहे की ते मला अजून खाली सॉल्व करायचं आहे, फक्त लक्षात ठेवा। प्लस 4 चा स्क्वेअर किती होणार, सॉरी 4 चा आपल्याला क्यूब करायचा आहे, हे लक्षात घ्या। आणि आपल्याला इथं 4 चा क्यूब किती होणार आहे, 64। 4 चा क्यूब किती होणार आहे, 64। आता मला कोणती स्टेप सॉल्व करायची, ही त्याच्यासाठी मी अंडरलाइन करून ठेवलेली आहे। चला पुढं, 3 क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 16 3 जा किती होणार आहे, 48 आणि हा काय आहे, k प्लस किती होणार आहे, 64। क्लियर? हे झालं आपलं फायनल आन्सर। आता तुम्ही म्हणसाल की मी हे सॉल्व करू शकतो का? गजब ट्रिक सांगतो। हे असं सॉल्व करण्यासाठी हे जे पॉवर आहे ना, पॉवर, हा पॉवर सेम पाहिजे। लक्ष ठेव, काय पाहिजे बाळा, हा पॉवर ज्याला आपण मराठीत घातांक म्हणतो, हा पॉवर सेम पाहिजे आणि हे अक्षर सेम पाहिजे। ABCD चं अक्षर सेम पाहिजे तरच तू सॉल्व करू शकतो। या दोन अटी लक्षात ठेव, अन्यथा प्लस मायनस मध्ये तू हे सॉल्व करू शकत नाही। परत सांग, काय म्हटलं मी, हा पॉवर सेम पाहिजे आणि हे अक्षर सेम पाहिजे। हा नंबर वेगळा असू शकतो। क्लियर? आता इथं पॉवर 2 आहे, इथं 1 आहे, मी सॉल्व करू शकत नाही। क्लियर? पुढच्या गणितात तुला आणखी कळेल। चला आता आपण नेक्स्ट उदाहरण बघू। हे सॉल्व करायचं। इथं a म्हणजे कोण, a म्हणजे कोण, इथं मी लिहितो समजण्यासाठी। a म्हणजे 7x आणि b म्हणजे कोण, 8y। इथं आपल्याला काय टाकायच्या, किमती टाकायच्या। चला बोला, किती होणार, 7, मन लावून लक्ष द्या, काय होणार सांगा। a म्हणजे कोण, 7a चा क्यूब प्लस 3 इनटू काय होणार, 7x चा काय आहे रे, स्क्वेअर मल्टिप्लाय b म्हणजे कोण, 8y। चला अंडरलाइन करून ठेवा, आताच कन्फ्यूज व्हायचं नाही।
प्लस 3 इंटू ए म्हणजे कोण 7x इंटू बी म्हणजे कोण 8y चा काय आहे स्क्वेअर प्लस बी म्हणजे कोण 8y चा काय आहे तर क्यूब आहे. याला अंडरलाईन करून ठेवा, याला अंडरलाईन करून ठेवा. सुटसुटीत तुम्हाला सॉल्व करण्यासाठी ओके आहे. क्लिअर समजलं सगळ्यांना? हा. आता आपल्याला 7 चा काय करायचा आहे क्यूब. आता 7 चा स्क्वेअर किती होणार 49. हे समजण्यासाठी करतो, माझ्यात ते पाठ आहे पण तुम्हाला समजून सांगतो. 7 इंटू किती करायचं बघा किती होणार 63. इथे किती करणार 6 बरोबर. इथे किती होणार 28 आणि त्याच्यामध्ये हे 6 मिळवलं तर किती झाले समजलं सगळ्यांना? एखाद्याचा क्यूब करणं म्हणजे त्याचा 3 टाइम मल्टिप्लाय करणं हे आपलं रफ वर्क. 3 4 3 x चा क्यूब x क्यूब. कळालं सगळ्यांना? हा मन लावून लक्ष द्या. ओके चला आता पुढचं लक्ष द्या. हे प्लस लक्ष द्या. आता 3 इथं 8 आहे याचा स्क्वेअर आहे. कळालं का? समजलं का तुम्हाला? परंतु मात्र मी काय करतो आता पहिले बघा याचा आणि याचा मल्टिप्लाय करून घेतो. 3 8 जा 24 इथं काय y इंटू 7 चा स्क्वेअर किती 49 आणि 1 चा स्क्वेअर किती x स्क्वेअर. हे अजून सॉल्व केलं नाही, आपल्याला पुढे आणखी सॉल्व करायचं आहे. क्लिअर? हे लक्षात ठेवा. चला पुढं प्लस किती आहे बघा इथं 7 3 जा 21 हा x आहे मल्टिप्लाय बाय 8 चा स्क्वेअर किती 64 आणि y चा स्क्वेअर किती y. हे अजून कंप्लीट झालेलं नाही, अंडरलाईन करून ठेवायची, पुढे सोडवायचं आहे. प्लस याचा क्यूब किती 512 आणि y चा किती y क्यूब. आता आपल्या दोन स्टेप सॉल्व करायच्या राहिल्या, एक ही वाली आणि एक ही वाली. या दोघांचाही तुम्हाला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. आता लक्ष ठेवा 3 4 3 x क्यूब प्लस या दोघांचा आपल्याला काय करायचा मल्टिप्लाय. आता हा मल्टिप्लाय तुम्हाला ओरली येणार नाही बरोबर. मी भरपूर ट्रिकचे मल्टिप्लायचे व्हिडिओ टाकलेले आहेत YouTubeला, एकदा तुम्ही बघून घ्या की एकदम स्पीड मध्ये मल्टिप्लाय कसं करायचं 2 डिजिट आणि बाकीचं पण. हे समजण्यासाठी मी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगतो की रिस्क घ्यायची नाही तर रफ वर्क करायचं बरोबर. हा किती होणार 4 9 36 किती होणार 3 4 चूक 16 आणि 3 19. इथं हे घर बंद होणार 9 दुनी 18 चौर आहे 4 दुनी 8 आणि 1 9 होणार 6 9 8 17 होणार 1 10 आणि 1 11 होणार बरोबर. ओके किती येणार 1 1 6 7 आणि हे होणार x स्क्वेअर आणि हा आपला y. क्लिअर? चला पुढं. आता इथं बघा काय आहे 21 आणि 64 चा मल्टिप्लाय करायचा बरोबर ना. इथं पण तुम्ही रिस्क घ्यायची नाही, समजण्यासाठी आपण असं करूया 64 मल्टिप्लाय बाय 21 बरोबर. किती होणार 1 डायरेक्ट 21 चा पाळा म्हटला तरी चालेल, असं केलं तरी चालेल. 0 1 6 हे घर बंद होणार 8 आणि किती होणार आहे 12. स्पीड मध्ये करायचं 4 4 3 इथे किती होणार आहे 1. क्लिअर? चला किती येणार आहे 1 3 4 4 हा काय आहे x आणि हा काय y चा स्क्वेअर. ते जसं तसं लिहून टाकायचं, त्याचं काय कॅल्क्युलेशन होणार नाही. आणि हे प्लस 512y क्यूब. क्लिअर? आता मी तुम्हाला सांगितलं सॉल्व करण्यासाठी काय पाहिजे सेम पॉवर सेम अक्षर. अक्षर सेम आहे x x पण याचा पॉवर नाही म्हणजे 1 आहे, याचा पॉवर 2 आहे, सॉल्व करू शकत नाही. याचा पॉवर 1 आहे याचा पॉवर 2 आहे, सॉल्व करू शकत नाही. लक्षात ठेवा अक्षर सेम पाहिजे आणि पॉवर मात्र सेम पाहिजे तरच मी सॉल्व करणार, नाहीतर प्लस मायनस सॉल्व होत नाही. हा नंबर वेगळा असू शकतो, पक्क लक्षात ठेवा. ठीक आहे? चला आता आपण हे तुम्ही कॉपी करा लिहून घ्या, आपण पुढचं गणित बघूया. ओके आता इथं बघा 7 आहे आणि इथं m आहे. खूप सोपं आहे.
इथं ए म्हणजे कोण यम, ए म्हणजे कोण आता ए म्हणजे 7, ए म्हणजे कोण 7 आहे इथं आपला, हे लक्षात ठेवा. क्लियर. सर्वात महत्वाचं ए म्हणजे आपलं कोण आहे 7 आणि बी म्हणजे आपला कोण आहे यम. या फॉर्म्युल्यात किमती टाका. चला ए म्हणजे कोण आहे आपल्याकडे 7 प्लस 3, ए म्हणजे कोण आहे आपल्याकडे 7, बी म्हणजे कोण आहे आपल्याकडे यम. इथं स्क्वेअर आहे मग 7 चा इथं काय होणार स्क्वेअर होणार, अंडरलाईन करायचं. प्लस हे बघा इथं 3, इथं बघा ए म्हणजे कोण आहे 7, यम म्हणजे कोण आहे यम, इथं काय आहे स्क्वेअर देऊन टाका, अंडरलाईन करा. प्लस बी म्हणजे कोण आहे यम, काय आहे फॉर्म्युल्यात क्यूब आहे, क्यूब देऊन टाका, अंडरलाईन करा. हे सुटसुटीत असतं, अंडरलाईन करा. 1 2 3 4 अंडरलाईन तुमच्या होणार. बघा याचा स्क्वेअर क्यूब करायचा आहे, याचा क्यूब आत्ताच केला आपण मागच्या गणितात. किती होणार आहे 4 3 4. ओके. प्लस इथं बघा याचा मल्टिप्लाय मी करणार आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी पेन चेंज करतो. इकडे बघा 3 × m 3m मल्टिप्लाय बाय 7 चा स्क्वेअर किती होणार 49. अंडरलाईन करा, पुढे सोडवायचं आपल्याला. चला ठीक आहे. 7 3 जा हे प्लस 7 3 जा 21 मल्टिप्लाय बाय हे m स्क्वेअर. ते तर आता काय ओरली केलं असतं आपण, पण जाऊ द्या एक स्टेप पुढे सोडूया. ठीक आहे. आणि इथं काय m चा क्यूब. ह्या 2 स्टेप आपल्याला पुढे सोडवायचं आहे, त्यामुळे मी अंडरलाईन केली आहे. 3 4 3 प्लस चला करा मल्टिप्लाय. किती होणार आहे 49 आणि इंटू 3 आहे, बरोबर आहे का नाही. 49 × 3 9 3 किती होणार 27, उरले 2 4 3 12 2 किती होणार आहे 14. 14 होणार आणि इथं काय होणार m प्लस. ओके. इथं काय होणार 21, हे तर माहिती आहे तुम्हाला 21m स्क्वेअर प्लस हे m चा काय होणार क्यूब. हे झालं तुमचं फायनल आन्सर. मी याला सॉल्व्ह करू शकत नाही, अट एकच अक्षर सेम आहे पण पॉवर वेगवेगळा आहे, सॉल्व्ह करू शकत नाही. अक्षर सेम आहे पण पॉवर वेगवेगळा आहे, म्हणजेच घातांक वेगवेगळा आहे, इंडेक्स वेगवेगळा आहे, त्यामुळे मी याला सॉल्व्ह करू शकत नाही. बार बार लक्ष ठेवा की नंबर इथला पॉवर मला काय पाहिजे सेम पाहिजे, तरच मी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. क्लियर. ओके. आपले 3 गणित आता झालेले आहेत. आता आपण हे गणित किती सोपं आहे तुम्ही लक्षात घ्या. हे किती आहे 52. मग हे 52 म्हणजे काय असतं तर 50 + 2 असतं ना, 50 + 2 आणि याचं काय करायचंय तुम्हाला क्यूब करायचंय. आता इथं बघा ए म्हणजे कोण 50, हा लक्षात ठेवा. ए म्हणजे कोण 50 आणि बी म्हणजे कोण माहितीये का बी म्हणजे 2. बी म्हणजे कोण 2. समजलं तुम्हाला. बी म्हणजे कोण आहे तुमचा 2 आहे. आता तुम्ही इथं व्हॅल्यू टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. काय करायचं तुम्ही व्हॅल्यू टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. चला बोला 5. ए म्हणजे कोण ए म्हणजे 50 काय क्यूब प्लस 3. ए म्हणजे कोण बोलत चला पटापट 50 स्क्वेअर इंटू बी म्हणजे कोण 2. अंडरलाईन करून टाका. पुढं हे प्लस 3. ए म्हणजे कोण 50. ओके. मल्टिप्लाय बी म्हणजे कोण 2 काय आहे स्क्वेअर, अंडरलाईन करा. प्लस बी म्हणजे कोण 2 काय आहे क्यूब आहे, करून टाका. क्लिअर ना. समजलं. इथं ए च्या ठिकाणी मी काय केलं ए च्या ठिकाणी 50 टाकलं आणि बी च्या ठिकाणी 2 टाकलं. किती सोपं आहे. चला आता याचा स्क्वेअर किती सॉरी क्यूब किती निघतो 1 2 5. इथं एक 0 आहे, क्यूब करताना 3 0 लिहायचे, फक्त लक्षात ठेवा. याचा क्यूब 1 2 5, इथं 1 0 क्यूब करताना 3 0. लय सोपं आहे. हे बघा इकडे बघा आता 3 2 जा 6. ओके. मल्टिप्लाय बाय इथं बघा 5 चा स्क्वेअर किती 25. इथं 1 0 आहे, स्क्वेअर करताना इथं किती 0 येणार 2 0 येतील. इथं किती 0 येतील 2 0 येतील. बरोबर. हे किती आहे 6 आहे. मल्टिप्लाय. चला पुढे प्लस इथं बघा
5 3 जा 15 हे बघा 0 मल्टिप्लाय 2 चा स्क्वेअर किती येणार 4 सॉल्व करायचं बाकी आहे प्लस याचा क्यूब किती येणार 8 क्लियर चला आता 1 2 5 ट्रिपल 0 प्लस याचा मल्टिप्लाय करायचा आहे किती होणार याचा मल्टिप्लाय 150 आणि हे त्याच्यावर 2 0 प्लस ओके याचा मल्टिप्लाय 60 आणि त्याच्यावर हे 1 0 प्लस हे किती येतं 8 येणार ओके आता तुम्हाला काय करायचं माहितीये या सगळ्यांचा प्लस करायचा आहे हे तुम्हाला मी एवढं होमवर्क देतो तर या सगळ्यांचा तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे या सगळ्यांचा तुम्हाला काय करायचं आहे प्लस करायचा आहे आणि या बॉक्स मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे समजलं क्लियर जे तुमचं आन्सर येईल ते तुम्हाला प्लस करून लिहायचं आहे हे एवढं तुम्हाला फक्त होमवर्क आहे क्लियर चला आता आपण पुढच्या गणिताकडे बोलू 100 चला बोला 100 प्लस 1 याचा आहे क्यूब इथं a म्हणजे कोण a म्हणजे 100 1 म्हणजे कोण b 1 म्हणजे कोण b समजलं सगळ्यांना 1 म्हणजे काय असणार b असणार चला आपण आता व्हॅल्यू टाकू a म्हणजे कोण 100 चा क्यूब इथं बघा प्लस हे प्लस जरा हे काढतो मी जेणेकरून तुम्हाला समजेल क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 100 मल्टिप्लाय b म्हणजे 1 सॉल्व करा प्लस 3 a म्हणजे 100 मल्टिप्लाय b म्हणजे 1 स्क्वेअर प्लस b म्हणजे कोण b म्हणजे बघा b म्हणजे 1 बरोबर अंडरलाइन करून टाका लगेच लक्षात येतं तुमच्या इथं बघा आता 100 चा स्क्वेअर करणं सोपं आहे इथं बघा 1 चा स्क्वेअर किती 1 इथं किती 0 आहे 2 स्क्वेअर करताना किती 0 होणार 6 कळलं आपलं सॉरी क्यूब करताना किती 0 होणार आहे 6 1 2 3 4 5 6 प्लस इथं बघा हे बघा 3 1 जा 3 into 100 1 चा स्क्वेअर किती 1 इथं किती 0 आहे 2 स्क्वेअर करताना 0 किती होणार आहे 4 फक्त लक्षात घ्या हा पार्ट आता आपण सोडवला परत एकदा सांगतो 3 1 जा 3 100 चा स्क्वेअर हे तुम्हाला माहिती आहे पुढं इथं बघा आता 3 into 100 300 into 1 चा स्क्वेअर किती 1 सॉल्व करायचं बाकी आहे हे पण आपलं सॉल्व करायचं बाकी आहे म्हणून अंडरलाइन करून ठेवतो 1 चा क्यूब 1 चला आता 1 किती 0 आहेत रे 6 1 2 3 4 5 6 बरोबर प्लस चला 3 1 जा 3 किती 0 आहेत 1 2 3 4 प्लस करा 3 1 जा 3 किती 0 आहेत 1 2 प्लस किती आहे 1 आता तुम्हाला एकच होमवर्क आहे बरोबर या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं आहे प्लस करायचं आणि या बॉक्स मध्ये लिहून टाकायचं हे किती आहे बरोबर हे नंबर तुम्ही वाचायचं आणि वाचल्याच्या नंतर या बॉक्स मध्ये फक्त तुम्ही प्लस करून काय करा इज इक्वल टू लिहून टाका हे एवढंच तुम्हाला होमवर्क आहे समजलं ए च्या ठिकाणी हा नंबर ठेवायचा आणि बी च्या ठिकाणी 1 ठेवायचा खूप सोपं आहे फक्त 2 वेळा व्हिडिओ बघा क्लियर आपण एक्झॅक्ट नेमकं काय केलं ते बघा क्लियर आणि तुम्हाला साध्या सिंपल भाषेत समजेल मी पूर्ण गॅरंटी देतो ओके थँक्यू